राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ हे गेल्या काही दिवसांपासून प्रसार माध्यमांपासून दूर आहेत। बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीलाही त्यांनी दांडी मारली। ते कुठे आहेत, काय करतायत, ते राजीनामा देणार का, या सगळ्या चर्चांना अद्याप त्यांच्याकडून उत्तरे मिळालेली नाहीत। एका ट्रान्सजेंडर व्यक्तीसोबतचा त्यांचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ गेल्या आठवड्यात व्हायरल झाला होता। त्यानंतर महाराष्ट्राचे राजकारण ढवळले होते। आता याच प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे। मंत्री झिरवाळांनी थेट उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना फोन करत आपल्यावरील आपबीती सांगितल्याच्या बातम्या सुरू झाल्यात। शिवाय व्हिडिओत दिसणाऱ्या ट्रान्सजेंडरनेही मुंबईच्या कफ परेड पोलीस ठाण्यात एक तक्रार दिली आहे। बुधवारी झालेल्या दोन्ही घटनांमुळे राजकारण पुन्हा ढवळले। नेमकं काय आहे हे सगळं प्रकरण, हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्या नगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते नरहरी झिरवाळ यांचा एक कथित व्हिडिओ गेल्या आठवड्यात सोशल मीडियावर व्हायरल झाला। त्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली। मंत्री झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लावून धरली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचीही या प्रकरणामुळे चांगलीच अडचण झाली। बुधवारी दुपारी 12 वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली। त्यापूर्वी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची ही प्री कॅबिनेट बैठक झाली। या दोन्ही बैठकीला मंत्री नरहरी झिरवाळ गैरहजर होते। राष्ट्रवादीच्या बैठकीत मंत्री झिरवाळांच्या राजीनाम्याबाबत चर्चा होणार होती का, ती त्यांच्या अनुपस्थितीत झाली का, हे प्रश्न चर्चेत आले। दरम्यान याच प्रकरणात मंत्री झिरवाळ यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना फोन करून आपली बाजू समजावून सांगितली, असेही काही बातम्यांमध्ये झळकले। मिळालेल्या माहितीनुसार मंत्री नरहरी झिरवाळ यांनी स्वतःची बाजू पक्षाच्या अध्यक्षांकडे मांडली। या प्रकरणात माझी काहीही चूक नाही, या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, यासाठी नाशिक जिल्हा पोलीस प्रमुखांना पत्र दिलं असल्याची माहिती मंत्री झिरवाळ यांनी दिली असल्याचं समजतंय। शिवाय मंत्री झिरवाळ पुढील आठवड्यात पक्षाच्या बैठकीला हजर राहून आपली बाजू प्रत्यक्षात मांडणार असल्याचेही सांगण्यात आले आहे। पुढील आठवड्यात राष्ट्रवादीच्या बैठकीत मंत्री झिरवाळ यांच्या राजीनाम्याबाबत निर्णय होईल असे सांगितले जाते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच नरहरी झिरवाळ यांच्या प्रकरणातील व्हिडिओची सत्यता तपासल्यानंतर कारवाई करणार असल्याचे स्पष्ट केले आहे। सरकार या व्हिडिओची शहानिशा करेल। या प्रकरणी सत्यता तपासल्यानंतर त्यांच्या पक्षाच्या नेत्या सुनेत्रा पवार व मी या प्रकरणी योग्य तो निर्णय घेऊ, असे आश्वासनही मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आहे। बुधवारी हे सगळं घडत असताना मंगळवारी रात्री उशिरा या प्रकरणात आणखी एक ट्विस्ट आला। मंत्री झिरवाळ यांचा ज्या ट्रान्सजेंडर सोबतचा व्हिडिओ व्हायरल झालाय, तो पवन यादव याने त्याच्या भावाविरोधात पहिला गुन्हा दाखल केला होता। पवन यादव यांनी मुंबईतील कफ परेड पोलीस ठाण्यात मंगळवारी हा गुन्हा दाखल केला। भावाने आपल्याला अन्न व औषध प्रशासनात नोकरी लावून दे, नाहीतर तुझे व्हिडिओ व्हायरल करेल अशी धमकी दिली होती। त्याने आपले व्हिडिओ एडिट करून व्हायरल केलेत, अशी तक्रार पवन यादव याने दिली आहे। मुंबई पोलिसांनी हा व्हिडिओ दाखल केला असून त्यावर तपास सुरू झाला आहे। या पहिल्या FIR मुळे या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे। या व्हायरल व्हिडिओतील खाद्यपदार्थांसोबत मद्यही दिसत असल्याने हा विषय विरोधकांनी लावून धरला आहे। त्यामुळे मंत्री झिरवाळ यांचा राजीनामा घेतला जाईल का, हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे। मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटू नव्या विषयावर, तोपर्यंत धन्यवाद।